नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण हा हार शिकणार आहे, तर मी याला लागणारं साहित्य तुम्हाला सांगते। हे बघा, हे 4 नंबरचे मणी, हे 6 नंबरचे मणी, सगळे सोनेरी मणी घेतलेले आहे आपण। आणि हा आपण यावेळेस मच्छी धाग्यामध्ये हार बनवणार आहे। आणि ही सुई, ही कैची, आणि हा हारासाठी गोंडा, हाराला लावण्याचा। चला करायची सुरुवात। हे बघा, आता सुरुवातीला आपल्याला 4 मणी ओळायचे आहेत। हे बघा, हे 4 मणी ओढल्यानंतर आपल्याला याला गाठ मारायची आहे। आधी गाठ मारली तरी चालेल, काही हरकत नाही। हे बघा, अशी गाठ। आता हा एक्स्ट्रा दोरा जो आहे हा कट करून घेऊया। आता आपण पुढच्या मण्यातून घेणार आहे। हे पुढचे 2 मण्यातून घेतली। आता 3 मणी ओळायचे आहे। ही डिझाईन बरेचदा सांगितलेली आहे, तुम्ही पहिल्या व्हिडिओ माझ्या बघू शकता, त्यात तुम्हाला ही डिझाईन नाही लक्षात आली तर कळून जाईल। हे बघा, अशीच करायची आहे आपल्याला। एवढी पट्टी, हे बघा स्टार्ट केलेले। ही अशी पट्टी मोठी आपल्या गळ्याच्या मापाची आपल्याला करायची आहे। पूर्ण गळ्याला नाही गोंडा लावणार आहे, त्याच्यामुळे पुढच्या भागातच लावायचं आहे, त्यामुळे तेवढीच पट्टी तयार करा। हे बघा, हे 3 मणी ओळून मी प्रत्येक वेळी, तर हे अशी पट्टी तयार झालेली आहे। आता खालचे डिझाईन मी सांगणार आहे। हे बघा, आता आपल्याला पुढचा मणी घ्यायचा आहे। हा पुढचा मणी, हा पुढचा घेतलाय। त्यानंतर आपल्याला आता इथे 2 मणी हे 4 नंबरचे ओळायचे आहे। चार नंबरचे मणी घेतले। आता हा आपल्याला 6 नंबरचा एक घ्यायचा आहे। त्यात परत 4 नंबरचे 2, हे बघा। आता हे जे आहे हे आपल्याला असंच एक मणी, एक मिनिट, हे बघा, याच्यातूनच काढायचं आहे आपल्याला। ठीक आहे, इथून असं, हे बघा, असं डिझाईन असं येणार। तर आता एक मणी हा सोडून द्यायचा आहे मधला आपल्याला, आणि दुसऱ्या याला घ्यायचंय। हे आता हे असं डिझाईन तयार होणार आहे। एक मणी सोडून दुसरा मणी घ्यायचा। आता पुढे पण तेच करायचंय आपल्याला।
2 4 नंबरचे मणी आणि 1 6 नंबरचा मणी. हे बघा, हे केल्यानंतर आता एक मणी इथला सोडून दिला मी. हा तिसऱ्या मण्यावरती जेव्हा घेतलं तेव्हा पुन्हा तसेच ओढले मी. 2 मणी 4 नंबरचे, 1 6 नंबरचा, 2 परत 4 नंबरचे. तर आता हा जो मणी आहे याच्यातूनच आपल्याला काढायचा आहे. हे बघा, ही अशी डिझाईन तयार होते. बघा, ही डिझाईन तशीच केलेली आहे. हे बघा, असं घेतल्यानंतर पुढे आपल्याला परत एक मणी सोडून द्यायचा आहे. घ्यायचे आहे तसे आपल्याला पुढे, पण मग हा सोडूनच आपल्याला पुढच्या याला करायचं आहे डिझाईन. पुढच्या मण्याला हे बघा, हा पुढचा तिसरा. तर इथे डिझाईन आपल्याला असंच करत करत पूर्ण डिझाईन आपल्याला करायचं आहे. हे बघा, हे डिझाईन असं तयार करायचं आहे. हे एवढं मी करून दाखवलं तुम्हाला. यानंतर इकडे पुढचं तुम्हाला करायचं आहे. तर आता मी तुम्हाला याला गोंडा कसा लावायचा ते शिकवणार आहे. गोंडा लावायला अगदी सोपं आहे. या मण्यातून घेऊन आपल्याला गाठ मारायची आहे. इथे पहिले गाठ मारायची आणि त्यानंतर मग गोंडा लावायचा तिथे. शेवटच्या मण्यातून घ्यायचं ते. हा एक्स्ट्रा दोरा आपण कट करून घेऊ. आता हा गोंडा लावायचा आहे. हा गोंडा लावताना याच्यातून, या मण्याच्या याच्यातून काढायचं आहे. परत गोंड्यामधून घ्यायचं, 1-2 वेळा घ्यायचं बस, आणि मग गाठ मारून द्यायची गोंड्याला. हे बघा, असा दिसतो हार. साडीवर पण छान दिसतो आणि हा ड्रेसवर पण छान दिसेल. या हाराला मी प्लास्टिकचे मणी वापरलेले आहे. जर तुम्हाला बेंटेक्सचे पण मणी मिळतात त्याच्यामध्ये, तर ते वापरले तरी चालेल. ते या नंबरचे घेऊन यायचे, 4 नंबरचे आणि 6 नंबरचे. त्यात तसा हार बनवायचा. मच्छी धाग्यातच बनवायचा आहे, त्यात पण मजबूत होतो. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.